जगभरात कोरोनाबाबत नव्यानं धास्ती निर्माण करणारा ओमायक्रॉन व्हेरियंट अद्यापही भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता। मात्र भारतीयांची ही निश्चिंतता अल्पजीवी ठरली आहे, कारण भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याचं आता स्पष्ट झालंय। त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे। हा नवा ओमायक्रॉन व्हेरियंट किती धोकादायक आहे, त्याची काय लक्षणं आहेत आणि त्यापासून कसा बचाव केला पाहिजे याविषयीची सगळी माहिती आपण आजच्या स्पॉटलाइट मधून जाणून घेणार आहोत। तर दुसरीकडे राज्यामध्ये एसटीचा संप हा तापत जातोय। कर्मचारी महामंडळाच्या विलीनीकरणावर ठाम आहेत, त्यामुळे त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत देण्यात आलेत। यावर कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे स्पॉटलाइटच्या दुसऱ्या सत्रात आपण जाणून घेणार आहोत। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या स्पॉटलाइटला। कोरोना विषाणूचा अत्यंत धोकादायक प्रकार मानल्या जाणाऱ्या ओमायक्रॉन प्रकारानं भारतात शिरकाव केलाय। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। परदेशातून कर्नाटकात आलेल्या 2 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं उघड झालंय। त्यामुळे भारत हा नवा व्हेरियंट नेमका किती धोकादायक आहे याची पूर्ण कल्पना अजून आलेली नाहीये। मात्र या ओमायक्रॉन पासून बचाव करायचा असेल तर कोरोना प्रतिबंधक लस घेणं आणि कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आपण पाहतो एकीकडे कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं भारताची चिंता वाढवली आहे। याच दरम्यान ओमायक्रॉनच्या धोकादायक देशातून गेल्या काही दिवसात 2 ते 2.5 हजार प्रवासी हे मुंबईत दाखल झालेत। त्यामुळे महापालिका प्रशासन सुद्धा सतर्क झालंय। कोरोनाचा धोका ओळखता बीएमसीनं पुन्हा एकदा आता तयारी सुरू केली आहे। पाहूयात। मुंबईकरांवर ओमायक्रॉनचं संकट। धोकादायक देशातून हजारो प्रवासी मुंबईत। ओमायक्रॉनच्या धास्तीनं बीएमसी सतर्क। कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे 2 रुग्ण सापडले। त्यांच्या संपर्कातले 5 जण हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले। या माहितीनेच डोकं भणाणत असतानाच आता मुंबईकरांचं आणि महाराष्ट्राचंही टेन्शन वाढलंय। कारण गेल्या काही दिवसात मुंबईत ओमायक्रॉनच्या धोकादायक अशा देशातून 1500 नाही तर तब्बल 2500हून अधिक जण दाखल झाले। विशेष म्हणजे या प्रवाशांपैकी 9 आणि त्यांच्या संपर्कातला 1 असे 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आले। या सर्वांचा ओमायक्रॉनचा अहवाल आता प्रतीक्षेत आहे। त्यामुळेच मुंबईकरांनी आता घरात आणि घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे। आधीच अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीनं मुंबई आणि परिसराची दैना उडाली आहे। त्यात आणखी आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दुसरीकडे ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मुंबई महापालिकाही सज्ज झाली आहे। सध्या मुंबईमध्ये 5 जम्बो कोविड सेंटर कार्यरत आहेत, तर आणखी 5 जम्बो कोविड सेंटर्स उभारले जात आहेत। या ठिकाणी सध्या ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसह 13,500 बेड्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आणखी भर घातली जाणार आहे। आपण मुंबई काही डिस्टर्ब होणार नाही ह्याकडे जास्त लक्ष देतोय। त्यामुळे मुंबई महानगरपालिका या सगळ्याकडे सकारात्मक दृष्टीने विचार करते
आणि लोक बाधित होऊ नये आणि झाल्यानंतरची यंत्रणा तर आमच्याकडे आहे, पण ती होच नाही म्हणून आपला प्रयत्न आहे. मुंबईत कोणत्या कोविड सेंटर्समध्ये किती बेड्स आहेत यावर नजर टाकूया. दहिसर कांदरपाडा या कोविड सेंटरमध्ये 700 बेड्स उपलब्ध आहेत, तर मालाड जम्बो कोविड सेंटरमध्ये 2200 बेड्स उपलब्ध आहेत. नेस्को गोरेगाव कोविड सेंटर फेज 1 मध्ये 2221 बेड्स उपलब्ध आहेत, तर नेस्को गोरेगाव कोविड सेंटर फेज 2 मध्ये 1500 बेड्स उपलब्ध आहेत. बीकेसी कोविड सेंटरमध्ये 2328 बेड्स उपलब्ध आहेत, तर कांजूरमार्ग कोविड सेंटरमध्ये 2000 बेड्स उपलब्ध आहेत. सायन जम्बो कोविड सेंटरमध्ये 1500 बेड्स उपलब्ध आहेत, तर आरसी भायखळा कोविड सेंटरमध्ये 1000 बेड्स उपलब्ध आहेत. यासोबतच आरसी मुलुंड जम्बो कोविड सेंटरमध्ये 1708 बेड्स उपलब्ध आहेत. मुंबईत सध्या तरी कोरोना नियंत्रणात आहे. दैनंदिन रुग्णसंख्या घसरून 100 पर्यंत खाली गेली आहे, पण त्यात आता ओमायक्रॉनचं नवं संकट उभं राहिलं. ओमायक्रॉनचा संभाव्य धोका आणि परदेशातून मुंबईत आलेल्या प्रवाशांच्या मोठ्या संख्येमुळे महापालिकेकडून तयारी करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर प्रशासन आणि जनता या दोघांनीही एकमेकांना सहकार्य केलं तरच ओमायक्रॉनचं संकट रोखता येण्यासारखं आहे. सुमित सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई. जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण करणारा कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट नेमका कसा आणि किती घातक आहे याविषयी सध्या युद्ध पातळीवर संशोधन सुरू आहे. ज्या दक्षिण आफ्रिकेत सर्वात आधी हा व्हेरियंट आढळला तिथल्या तज्ज्ञांनी ओमायक्रॉन बाबत काही निष्कर्ष मांडलेत. यावरून ओमायक्रॉन हा किती धोकादायक आहे याविषयीचं चित्र स्पष्ट होऊ लागलंय. ओमायक्रॉन किती धोकादायक? ओमायक्रॉनचा भारतीयांवर काय परिणाम? बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस. कोरोना विषाणूचा नवा ओमायक्रॉन व्हेरियंट समोर आल्यानंतर सगळं जग चिंतेत आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या 9 प्रांतांपैकी 5 प्रांतांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट सापडलाय. मात्र हा व्हेरियंट संपूर्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये पसरला असल्याची शक्यता आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन असल्यानं तो अधिक संसर्गजन्य असू शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी आधीच वर्तवली होती. सुरुवातीला ओमायक्रॉनचा संसर्ग कमी वयाच्या रुग्णांमध्ये दिसून येत होता, मात्र आता अधिक वयाचे लोकही या विषाणूचे शिकार बनतायत. ओमायक्रॉन विषाणू नेमका किती धोकादायक ठरू शकतो याचा अंदाज घेणं काही कारणांमुळे कठीण होतंय. त्यातील लसीकरण हे महत्त्वाचं कारण आहे. अनेक जणांनी लस घेतली आहे, त्यामुळे नागरिकांची इम्युनिटी चांगली झाली आहे. मात्र तरीही आधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉन हा अधिक धोकादायक असल्याचं स्पष्ट होत आहे. ओमायक्रॉन किती धोकादायक आहे ते पाहूयात. ओमायक्रॉनमुळे पुन्हा संक्रमणाची भीती आहे. जे लोक आधीच कोरोनाबाधित झाले ते ओमायक्रॉन व्हेरियंटनं पुन्हा संक्रमित होऊ शकतात. ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा आणि बीटाच्या तुलनेत 3 पट अधिक संसर्ग पसरवू शकतो. ओमायक्रॉन व्हेरियंटचा कोरोना लसीवर काय परिणाम होतो यावर जागतिक आरोग्य संघटना काम करतेय. ओमायक्रॉनच्या संक्रमणामुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतात की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ओमायक्रॉन व्हेरियंटची वेगळी लक्षणं असल्याचंही समोर आलेलं नाही. ओमायक्रॉन व्हेरियंटची गंभीरता समजण्यासाठी आणखी काही दिवस अथवा आठवडे लागू शकतात. ओमायक्रॉननं सगळ्या जगाची चिंता वाढवल्यानंतर भारतही सतर्क झालाय. भारतात ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता नागरिकांना बूस्टर डोस देण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात. 40 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात यावा अशी शिफारस केंद्र सरकारला टॉप इंडियन जिनोम सायंटिस्टकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ओमायक्रॉन पासून बचाव करण्यासाठी येत्या काळात देशातल्या नागरिकांना बूस्टर डोस घ्यावा लागू शकतो. मात्र तोपर्यंत प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर भारतामध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटचा शिरकाव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जाते. परदेशातून आलेल्या प्रवाशांची RT-PCR टेस्ट सोबतच जिनोम सिक्वेन्सिंग सुद्धा केलं जात आहे. हे जिनोम सिक्वेन्सिंग नेमकं म्हणजे काय आहे? कोरोनाबाबतच्या बदलत्या व्हेरियंटमध्ये जिनोम सिक्वेन्सिंगचं काय महत्त्व आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा विषाणू आल्यापासून प्रत्येकाच्याच कानावर शब्द पडतोय, अर्थात तो जिनोम सिक्वेन्सिंग.
हे जिनोम सिक्वेन्सिंग नेमकं काय असतं, याचे परिणाम काय असतात आणि कशासाठी याचा वापर होतो, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार डॉक्टर अविनाश भोंडवे सर. सर, कशा प्रकारे बघायचं या प्रक्रियेकडे? जिनोम सिक्वेन्स ही एक शास्त्रीय किंवा उच्च दर्जाची शास्त्रीय प्रक्रिया आहे. यामध्ये असं असतं की प्रत्येक सजीव प्राणी किंवा वनस्पती ही वेगवेगळ्या प्रकारच्या जनुकीय गोष्टींनी बनलेली असते. प्रत्येक पेशी त्याच्यामध्ये जनुक असतात. तर हे जे जनुक असतात, ह्या जनुकांचा भाग हा DNA, RNA वगैरे असतो. आता आपण कोविड-19 बद्दल बोलतोय. हा RNA विषाणू आहे, व्हायरस आहे. हा असंख्य प्रकारच्या RNAनी बनलेला असतो. आता ही जी प्रक्रिया ही अतिशय खूप कॉम्प्लिकेटेड अशी शास्त्रीय प्रक्रिया आहे. यामध्ये प्रथम तो जीन जो आहे त्या प्राण्याचा म्हणा किंवा त्या विषाणूचा म्हणा, तो बाजूला केला जातो आणि त्याचं श्रेडिंग किंवा असंख्य मॉलिक्युलर सीझर्सनी म्हणजे आण्विक कात्रीने त्याचे असंख्य तुकडे केले जातात. त्यानंतर मग त्याला टॅग केलं जातं ह्या सगळ्याला आणि ते टॅग केल्यानंतर ते पुन्हा एकत्र फिरवले जातात आणि त्याचा सिक्वेन्स केला जातो. हा सिक्वेन्स स्टडी करून तो पूर्ण लक्षात ठेवला जातो आणि त्यानंतर त्या सिक्वेन्सचा नोंद केली जाते आणि ज्या ज्या वेळेला नवीन विषाणू निघतो किंवा ज्यावेळेला संशय येतो त्यावेळेला हा सिक्वेन्स पुन्हा ताडून पाहिला जातो. ही प्रत्येक वेळेला पद्धती सगळी पुन्हा करून हे ताडून पाहिलं जातं की साधारण किती कालावधी या सगळ्या प्रक्रियेला? आपण असं लक्षात घ्या की ज्यावेळेला पहिला आपला SARS-CoV-2 आला त्यावेळेला त्याचा जो क्रम होता तो नंतर डेल्टा आपल्याकडे आला, त्यावेळेला तो क्रम बदलला. आता डेल्टामध्ये जो क्रम आहे त्यापेक्षा आत्ता जो ओमायक्रॉनचा क्रम आहे तो अजून वेगळा आहे. त्याच्यामुळं निदानामध्ये याची खूप महत्त्वाचं कामगिरी असते की आता आपल्या इथं समजा उद्या पेशंट्स वाढले, त्यांचं आपण टेस्ट केलं, हे पॉझिटिव्ह आहेत, तर त्यांच्या शरीरामध्ये जे व्हायरसेस निघतील, विषाणू निघतील, त्यांचं जिनॉम सिक्वेन्सिंग केल्यावर कळेल की हा डेल्टा आहे का आधीचा SARS-CoV-2 आहे का हा आत्ताचा नवीन ओमायक्रॉन आहे. त्याच्यामुळं जिनॉम सिक्वेन्सिंग ही पद्धत खूप महत्त्वाची आहे. यामध्ये महत्त्वाची सर्वात गोष्ट म्हणजे आपल्या देशामध्ये फक्त 6 ठिकाणी आहे. ही सर्व जी पद्धत आहे ही अतिशय महाग आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या देशामध्ये जसं आपण साऊथ आफ्रिकेमध्ये किंवा अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर जिनॉम सिक्वेन्सिंग केलं जातं, त्याप्रमाणे आपल्या इथं जिनॉम सिक्वेन्सिंग केलं. सर, महाराष्ट्रात किती आहे? महाराष्ट्रामध्ये आता पुण्याला NIV आहे. बाकीची जी आहेत ते दिल्ली, भुवनेश्वर, बेंगलोर अशा ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे ही सगळी प्रक्रिया 3 ते 8 दिवसांची असते आणि यातला मुद्दा हाच आहे की व्यापक स्वरूपामध्ये जिनोम सिक्वेन्सिंग करणं शक्य होणार नाही. त्यामुळे रॅन्डमली सॅम्पल किंवा आता जे काही परदेशातील लोक येत आहेत त्यांचे सॅम्पल्स घेतले जातात आणि पुढची तपासणी केली जाते. मात्र सगळ्यात महत्त्वाचा हा भाग की नेमका व्हेरियंट कुठला आहे हे करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग शिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाहीये. कॅमेरामन सुमित भोसलेसह अमोल कविटकर, साम TV, पुणे.